नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत बेधडकमध्ये, ती म्हणजे असरुद्दीन ओवैसी एमआयएमचे जे खासदार आहेत यांनी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं एका जाहीर सभेत भारत माता की जय असं मी म्हणणार नाही आणि जर कोणी मला म्हणण्यासाठी बंधन केलं आणि त्याच्या संदर्भात जबरदस्ती केली, गळ्यावर सुरा ठेवला, तरी देखील मी भारत माता की जय म्हणणार नाही. कारण कायदा आणि घटना असं कुठेही आम्हाला सांगत नाही की मी हे म्हणणं माझ्यासाठी बंधनकारक असेल. पण हे बंधनकारक नसताना देखील दुसऱ्या बाजूला आपण असंही म्हणतो, म्हणजे ओवैसी, की माझ्या देशावर प्रेम आहे, आम्ही इथं जन्मलो आहेत, त्यामुळे हिंदुस्तान हे म्हणतोय आपण, पण भारत माता की जय म्हणायला आपण नकार देतोय. पण हे म्हणत असताना आपण 3 वेळा आपल्याच तोंडून भारत माता की जय असं लोकांसमोर म्हणतो आणि हे म्हणणार नाही असं सांगतो, म्हणजे आपणच आपल्या मुद्द्यांना विरोधाभासाच्या माध्यमातून मांडतोय हे आपण विसरूनही जातो. आणि त्याच्यावरून देशात राजकारण पेटतं, महाराष्ट्रात राजकारण पेटतंय आणि ज्या उदगीर तालुक्यात जाऊन ओवैसी अशा पद्धतीची वादग्रस्त वक्तव्य करतात, त्याच उदगीर तालुक्यातल्या एक एक गावात थेंब थेंब पाण्यासाठी लोक आज झगडत आहेत, याचा मात्र त्यांना विसर पडतो. कुठल्या मुद्द्याचं राजकारण करावं आणि कोणत्या वेळेला करावं याचं भान ही राजकीय व्यवस्था हरपून बसली आहे. म्हणून अशा मुद्द्यांना आज लोकशाहीत सामोरं जावं लागतं. 3 महत्त्वाचे प्रश्न आजच्या चर्चेमध्ये. पहिला प्रश्न असणार आहे की भारत माता की जय म्हणायला नकार देऊन एमआयएम विद्वेषाचं राजकारण करते का. दुसरा मुद्दा, आमदार वारिस पठाण यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई योग्य आहे का. आणि तिसरा मुद्दा, भारत माता की जय म्हणणाऱ्या जावेद अख्तर यांनी कट्टरवाद्यांच्या डोळ्यात अंजन घातलंय का. या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत. आपल्यासोबत संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट विधिमंडळाच्या परिसरातून आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आपल्यासोबत आहेत आणि नागपूरहून आपल्यासोबत येणार आहेत सुजाउर रहमान, एमआयएमचे जनरल सेक्रेटरी. या सगळ्या चर्चेला सुरुवात करण्याआधी महेश सर, सुरुवात तुमच्यापासूनच करायची आहे. कारण ज्या प्रकारे एमआयएमचे हे नेते असे वक्तव्य करतायत, भारत माता की जय म्हणणार नाही, कायदा आम्हाला सांगत नाही, मोहन भागवतांचा संदर्भ दिला जातो आणि त्याच्यातून हा सगळा वाद देशभर पसरवला जातोय, हे एक प्रकारे विद्वेषाचं राजकारण देशात सुरू झालंय. राजेंद्र, हे राजकारण जे सुरू आहे हे आजचं नाही आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अशा पद्धतीने वेगळा विचार प्रवाह भारतीय जनमानसामध्ये होता आणि वंदे मातरम या राष्ट्रगीताला त्या दृष्टीने आक्षेप घेतला गेला होता. 1905 मध्ये सप्टेंबरच्या बनारस काँग्रेस अधिवेशनामध्ये जेव्हा वंदे मातरम हे गीत स्वीकारलं गेलं, राष्ट्रगीत स्वीकारलं गेलं होतं, त्याच वेळेस याला जे कट्टरवादी मुस्लिम त्या काळामध्ये काँग्रेसच्या बरोबर होते त्यांच्याकडून विरोध झाला होता. आणि तो विरोध करताना त्यांनी जी कारणं दिली होती ती कारणं हीच होती की ज्या आनंदमठ या कादंबरीतून हे गीत वंदे मातरम हे गीत घेतलेलं आहे, त्या आनंदमठ कादंबरीची पूर्ण जी बॅकग्राऊंड आहे ही मुस्लिम विरोधी लढायची असल्यामुळे आणि यामध्ये मा दुर्गेच्या स्वरूपामध्ये भारत मातेचं जे चित्रण आहे त्याला त्यांनी विरोध केलेला होता. त्यानंतरच्या काळात, नजीकच्या काळात 2009 मध्ये जमाती उलेमा हिंद, देवबंदी स्कूल ऑफ थॉट मानणाऱ्या या जमाती उलेमाने वंदे मातरम विरोधात फतवा काढला होता आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की भारतातील मुस्लिमांना वंदे मातरम म्हणायला तुम्ही सक्ती करू नका. कारण त्याच काळामध्ये मुस्लिम लॉ बोर्डाने सुद्धा या विषयावर तशीच प्रतिक्रिया दिलेली होती. कारण याच्यामध्ये त्यांच्यामध्ये ही प्रार्थना आहे, आम्ही अल्ला व्यतिरिक्त इतर कुठली प्रार्थना करणार नाही, अशा पद्धतीने युक्तिवाद दिलेला होता. परंतु मी इथे एक गोष्ट मुद्दाम सांगू इच्छितो की एकीकडे असं म्हणणारे हे कट्टरपंथी आणि दुसरीकडे भारतीय मुस्लिमांच्या मनामध्ये मादरे वतनची जी संकल्पना आहे ही संकल्पना सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये व्यक्त होताना दिसत होती. रहेंगे लेके राज, सिपाही सालार नावाचं सिनेमा आलेला होता, त्याच्यामध्ये पैगाम मादरे वतन म्हणून जे गाणं आहे ते गायक मोहम्मद रफी आहेत, त्याचे कवी फारुख कैसर आहेत आणि संगीतकार इक्बाल आहेत.
तर या सगळ्यांनी एकीकडे आपल्या राष्ट्रभूमीची, आपल्या मातृभूमीची वेगळ्या प्रकारे स्तुती केलेली आहे आणि दुसरीकडे राजकारण करणारे या विषयाचं अशा पद्धतीने राजकारण करत राहिलेले आहेत. आता सुद्धा ओवेसी काय, वारिस पठाण काय यांनी या एकूण प्रकरणाला जो एक वेगळा रंग दिलेला आहे, हा रंग सुद्धा हेच सांगतोय की आमच्या समाजातील लोकांचे शिक्षणाचे प्रश्न आम्हाला महत्त्वाचे नाही आहेत, त्यांच्या एकूण जगण्याचा जो संघर्ष आहे तो आम्हाला महत्त्वाचा नाही आहे, परंतु आम्हाला हे जे नॉन इश्यूज आहेत, ज्या मुद्द्यांचा थेट जगण्याशी काही संबंध नाही, ते त्यांना जास्त महत्त्वाचे वाटतात. त्याला धार्मिक राजकारणाचा रंग देऊन त्यांना विद्वेष भडकावा असं वाटतो. हे सगळं या फक्त भारतातच होऊ शकतं असं मला वाटतं राजेंद्र. कारण काय विधिमंडळामध्ये कसली चर्चा झाली पाहिजे, जिथे दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात कसली चर्चा झाली पाहिजे, पण या लोकांना त्याच्यात रस नाही आहे. कारण तशा चर्चा केल्या तर लोकांना रिझल्ट द्यावे लागतील, त्यांना दाखवावं लागेल की आम्ही काय करतो, पण अशा चर्चा केल्या तर लोकांची मनं वेगळ्या विचारांच्या आवर्तामध्ये भटकतात आणि ते भटकवण्यासाठी सगळ्या बाजूनी हा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे याला फक्त मी ओवेसी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नाही म्हणत, त्या विषयावरून रान उठवणारे इतर लोक सुद्धा याला तेवढीच जबाबदार आहेत. बरोबर आहे. पण सुजाऊर रहमान, मला तुम्हाला विचारायचं आहे की अशा प्रकारचं वक्तव्य करून काय साध्य केलं असदुद्दीन ओवेसीनी, आणि हे कायद्यात जरी सांगितलं नसलं, घटनेत सांगितलं नसलं, तर तुम्हाला म्हणा असं बंधन कुणी केलं होतं आणि तुम्हाला ह्या जबरदस्ती कुणी केली होती की म्हणायचं किंवा म्हणायचं नाही? सुजाऊर रहमान, आवाज येतो माझा? हो. प्रश्न ऐकू आला तुम्हाला? इसको बराबर मला सुजाऊर रहमान हाच तुम्हाला मुद्दा विचारायचा आहे की असदुद्दीन ओवेसीनी भारत माता की जय म्हणणार नाही असं म्हणून काय साध्य केलं? देखिए साहब, नागपुर में आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने जो नागपुर में अपना बयान दिया था, उसमें उन्होंने ये कहा था कि आने वाली पीढ़ी को भारत माता की जय बोलना सिखाना पड़ेगा। इसके जवाब में बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब ने ये कहा कि किसी को भी आप जबरन जो है बोलने के लिए नहीं कर सकते हैं। किसी के पर भी ये आरोप लगा रहा है जो आरएसएस की बोली नहीं बोल रहा है, उसको ये बोल रहे हैं कि ये देशद्रोही है। जो आरएसएस की बोली बोलेगा वो देशभक्त है, जो आरएसएस की बोली नहीं बोलेगा वो देशद्रोही हो गया। नहीं, रहमान भाई तुम्हाला फक्त करेक्ट करतो, हैदराबाद देखिए, सारे जगह पर ऐका तुम्हाला फक्त करेक्ट करतो, मोहन भागवतांनी असं कुठंही म्हटलेलं नव्हतं की भारत माता की जय हे म्हणावं लागेल, किंबहुना आरएसएसनी असं कुठं सांगितलेलं नाही की म्हणा, पण आजच्या तरुणांना आपल्याला हे शिकवावं का लागतं असं त्यांचं म्हणणं होतं. याचा अर्थ ते बंधनकारक आहे, सरकार कुठेतरी त्याचा प्रभाव आणतंय असं नाहीये. नाही, तुम्ही बघा, आज जो विधान भवन में जो केस हुआ, हाँ, उसको जबरदस्ती शिव सैनिक लोग बोलने पर मजबूर कर रहे हैं किसी को भी कि आपको ये शब्द बोलना है तो आप देशभक्त हो गए, आपने ये शब्द नहीं बोला तो आप देशद्रोही हो गए। तो इसको सबसे पहले तो आपने ये करना चाहिए, या सबने मीडिया ने मिलकर, कि भाई देशद्रोही कौन से शब्द बोलने पर देशद्रोही होने वाला है इंसान और कौन से बोलने पर नहीं होने वाला है। और आज हमारे पार्टी के आमदार को ये किया गया है, जबकि जो मुद्दे हैं मुस्लिम आरक्षण से लेकर के सारे मुद्दे ये उठने वाले थे, वो मुद्दों को दबाने के लिए ये बहाना बनाया गया और उन्हें यहाँ से बर्खास्त किया गया। आज मला गिरीश बापट, तुम्हाला हाच मुद्दा विचारायचा आहे की कोणता शब्द उच्चारला तर देशद्रोही आणि कोणता नाही उच्चारला तर देशद्रोही ठरू शकत नाही असा मुद्दा रहमान भाई उपस्थित करतायत. काय असं घडलं की वारिस पठाणांचं निलंबन आज सभागृहाला करावं लागलं? असं आहे की सभागृहाचं कामकाज आज चालू होतं. या कामकाजामध्ये चर्चा चालू असताना, राज्यपालांच्या भाषणावर, अभिनंदनाच्या ठरावावर चर्चा चालू असताना, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आपण राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे, गोपीनाथजी मुंडे यांची स्मारकं बनवतो आहोत, हा विषय होता आणि त्याचं कामही सुरू झाले. शेवटी आपण आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जी स्मारकं बनवतो ती एवढ्या करता असतात
की या सगळ्या महान नेत्यांनी आपलं जे आयुष्य दिलं, योगदान दिलं, त्यांच्यापासून स्फूर्ती आणि त्यांच्याबद्दल एक आदराची प्रेमाची भावना या निमित्ताने व्यक्त होते। सन्माननीय पठाणांनी आज बोलताना सभागृहात असं सांगितलं की आप सरकार का पैसा क्यों खर्च कर रहे, ये क्यों कर रहे, वो क्यों कर रहे, करना है तो अपने जेब से करो। मला असं वाटतं की कोणीही मोठा नेता असेल त्याच्याबद्दल आपल्या भावना ह्या नेहमीच नम्र असल्या पाहिजेत, आदरणीय असल्या पाहिजेत। आणि शेवटी माणूस हा भावनिक असतो। याच्या पुढे जाऊन तेव्हा ज्यांना सांगितलं की तुमचे नेते भारत माता की जय पण म्हणायला तयार नाहीत, या देशामध्ये राहून आपल्या मातृभूमीवर प्रेम करायला तयार नाहीत, तर हे आम्हाला चालणार नाही, आप भारत माता की जय बोलो। तेव्हा त्यांनी वारंवार सांगितलं की मी भारत माता की जय म्हणणार नाही। आणि मग त्याच्यातून सभागृहातलं सगळं वातावरण दूषित झालं। सर्व पक्षाचे सदस्य एकत्र झाले, कारण शेवटी आम्ही पक्ष वेगळे असले तरी भारत मातेबद्दल सगळ्यांच्या भावना एक आहे। और इसको लेकर के आप किसानों के मुद्दे पर लड़िए, मुस्लिम रिजर्वेशन को लड़िए। अरे भाई दिन भर हम वही चर्चा कर रहे हैं, हमारी सब चर्चा भाई जो है ना दुष्काल के ऊपर चल रही है। ये राज्यपाल के भाषण में जितने मुद्दे आए उनके बारे में चर्चा चालू थी, यहाँ तो हम वही कर रहे हैं, दुष्काल के लिए बात कर रहे हैं। राज्यपाल महोदय के पास में मुस्लिम रिजर्वेशन को लेकर जाइए ना। पहले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने नागपुर विधानमंडल में ये कहा था कि मैं सॉलिसिटर जनरल से डिस्कशन करके मुस्लिम रिजर्वेशन को जल्द से जल्द में पास कराने वाला हूँ। उस मुद्दे को लाइए ना आप लोग, रिजर्वेशन सबका साथ सबका विकास दिखाइए ना। वो देने के लिए सरकार सोच रही है। अलग कहाँ से है साहब, इसके पहले के वो मुद्दे उसको क्लियर कीजिए। भारत माता की जय क्यों नहीं बोला, इसका पहले उत्तर दो हमको। अरे साहब पहले ये बताइए आप कि जो 5% मुस्लिम रिजर्वेशन को कोर्ट ने बोली है कि सुजाउर रहमान महोदय ने ये कहा था कि मैं सॉलिसिटर जनरल से डिस्कशन करके लागू करूंगा, वो कब लागू करने वाले? ये कौन सा तरीका है? बाबर साहब एक मिनट, बाबर साहब एक मिनट, सुजाउर रहमान। आप हिंदुस्तान अरे साहब जबरदस्ती बाबर साहेब एक मिनिट, की जय भी तो बोल सकते हैं। नाही सुजाउर रहमान एक मिनिट ऐका, सुजाउर रहमान ऐका, तुम्ही ज्या दुष्काळाचा शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करताय, तुमचे नेते लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथे गेले, हे जे मंत्री साहेब बसले ते सगळे मंत्रिमंडळ 4 तारखेला बाबर साहेब तिकडे गेलं होतं, त्यांना त्यावेळेला दुष्काळ सुचला नाही। ऐका सुजाउर रहमान ऐका आधी, नाही ऐकून घ्यायला शिका आधी जरा सगळे। तुम्हाला त्यावेळेस दुष्काळ सुचला नाही, मराठवाड्यातली जनता होरपळून निघतीये हे तुम्हाला सुचलं नाही, आणि जे अन्याय मराठवाड्यातल्या जनतेवर निजामाच्या काळात झाले तेच अन्याय तुम्ही परत करताय जाऊन, आणि इथं परत उलटा प्रश्न विचारताय, दुष्काळ नाही शेतकरी नाही याचा प्रश्न उपस्थित करताय। गंभीर आहे, सगळ्यात जास्त निधी 15 वर्षात कोणी दिला नव्हता एवढा या सरकारने आज शेतकऱ्यांकरता आणि आत्महत्या एक मिनिट बाबर साहेब, सुजाउर रहमान सुरू केलेला आहे। बाबर साहेब एक मिनिट, वेळ लागत असेल, किसान आत्महत्या कर रहे हैं, अलग अलग समितियां बन रही है, उसमें बोला जा रहा है कि मुस्लिम समाज बहुत पिछड़ गया है। आए दिन पेपरों में ये आ रहा है, गरीबी से 100 गुना नीचे की रेखा में मुसलमान जा रहा है। नागपुर विधानमंडल में जो पहला अधिवेशन था, मुख्यमंत्री का पहला वो था, उसमें उन्होंने, मैं खुद वहां उपस्थित था, उन्होंने कहा था कि मैं सॉलिसिटर जनरल से डिस्कस करके ये मुस्लिम रिजर्वेशन को लागू करूंगा। उस बात को अभी 1 साल के ऊपर हो गया है, क्या मुख्यमंत्री को सॉलिसिटर जनरल ने वो जवाब दिया है या नहीं दिया? मैं इस चैनल के माध्यम से मुख्यमंत्री साहब से ये मेरा सवाल है। भारत माता की जय नहीं बोलेंगे, ये कौन सा तरीका है आपका? रिजर्वेशन। अरे साहब आप जो है ना धार्मिक भावनाएं भड़का रहे हैं, सब बोल कर धार्मिक भावना कौन भड़काते स्पष्ट है। एक मिनिट नवाब मलिक, रिजर्वेशन के बारे में पूछिए। एक मिनिट नवाब मलिक, तुम्ही जे ऐकताय सगळी चर्चा धार्मिक भावना भडकावता असं सुजाउर रहमान म्हणतात एमआयएमचे सरचिटणीस। बाबर साहेब एक मिनिट, बाबर साहेब हत्या के बारे में पूछिए। काम नहीं होता। बाबर साहेब एक मिनिट, बाबर साहेब का जो संविधान बनाया हुआ है उसके बाबर साहेब एक मिनिट, संस्कार है। एक मिनिट बाबर साहेब। नवाब मलिक, मला तुम्हाला चर्चेत आणायचं आहे, ज्या प्रकारे सुजाउर रहमान म्हणतायत की धार्मिक भावना भडकावताय सगळं करून, यांचे नेते काय करतायत? तुम्हाला काय वाटतंय? मुस्लिम रिझर्वेशनचा आरक्षणाचा मुद्दा जरूर असेल, पण भारत माता की जय बोलणार नाही असं म्हणून विद्वेषाचं राजकारण करणं किती योग्य आहे? तुम्हाला हे पटतंय का? नाही म्हणजे साहेब मला थोडासा वेळ दिला तर बोला ना, बोला। म्हात्रे साहेबांनी सुरुवातीला मुद्दा उपस्थित केला ज्याच्यावर चर्चा आहे, थोडा खुलासेवर बोलतो। आता भारत माता की जय बोललं पाहिजे, भागवत साहेबांनी सांगितलं की तरुण पिढीला शिकवलं पाहिजे। उद्या भागवत साहेबांनी सांगितलं की तुम्ही जेवण कसं करायचं हे शिकवलं पाहिजे, तर आम्ही जेवणार नाही असं बोलता येत नाही।
असं आहे की जरा जरा रहमान भाई एक मिनट ऐका, एक मिनट शांत रहो रहमान भाई, ओ भाई ओ जरा सुनिए ना, जरा सुनने की ताकत रखो भाई। चिल्लाने से मुसलमान, चिल्लाना नहीं काम है मुसलमानों का, जरा सुनो, सुनना भी है, थोड़ा सा सुनने की ताकत रखो। ऐसा है कि या देशामध्ये मलिक साहब आप 15 साल हुकूमत करे, क्या हुआ रिजर्वेशन का? ए भैया जरा जरा सुनो ना यार, ते सांगतायत, एक मिनिट ऐका, तेच सांगतायत। नहीं मुसलमान ऐसा नहीं होता जैसा आप अपना कैरेक्टर दिखा रहे हो, मुसलमान का कैरेक्टर नहीं है ये। इस्लाम क्या है ये, इसके गलत लोगों को संदेश देने का काम मत करो। ऐसा है कि ये अवेरसीने ज्या प्रकारे याला अपना हक मांगना क्या गलत संदेश होता है क्या नवाब मलिक साहब? 5% रिजर्वेशन का नाही, यांना जरा बंद करा ना यांचा माईक, गुंजेजी यांचा माईक नाही बंद करा। तुम्ही बोला नवाब भाई, एक मिनिट रहमान साहेब त्यांचं पूर्ण होऊ द्या, मग तुम्ही बोला, त्यांना वेळ देतो, तुम्हाला दिलेला आहे। नवाब भाई बोला। ज्या प्रकारे असदुद्दीन अवैसींनी सांगितलं की मी भारत माता की जय बोलणार नाही, मला वाटते हे योग्य नाही। इस्लाम धर्मामध्ये कुठेही भारत माँ की जय बोलणं हे धर्माचा विरोधक नाही। मादरे वतन, हुब्बुल वतनी, हिंदुस्तान जिंदाबाद, जय हिंद, भारत माँ की जय, इससे कोई इस्लाम के याच्यातून काही इस्लाम धर्मावर आज येत नाही। कुठेतरी लोकांची दिशाभूल करून स्वतःची पोळी भाजण्यासाठी या प्रकारे हे राजकारण पुढे आणताय। पण दुसरा मी बोलू इच्छितो, बापट साहेब समोर बसलेले, अशी आमचं वैचारिक मतभेद आहे, पण ज्या प्रकारे महेश म्हात्रे साहेबांनी सुरुवात केली की दुर्गा देवीचे चित्र या प्रस्तुत करून विचारधारा आहे की भारत ही देवी आहे आणि देवीचे स्वरूप देऊन उद्या जर संघाने सांगितलं या देवीची जय सांगा, मग कुठेतरी धार्मिक आस्थेवर गदा येते, तेव्हा विरोध होऊ शकतो। पण त्या प्रकारे असदुद्दीन सांगत नाही की याला विरोध आहे माझा, ते सरसकट सांगताय की नाही नाही आम्ही बोलणार नाही म्हणजे हे चुकीचं आहे। याला कुठल्याही मुस्लिम समाजातला एकही व्यक्ती यांना कधी समर्थन करणार नाही, यांना समजलं पाहिजे, यांच्या पक्षाच्या काही विचारधाराच नाही आहे। या देशामध्ये मुस्लिमांसाठी तुम्ही काय करू इच्छिताय, पण या घटनेच्या चौकटीमध्ये जे मुस्लिमांचे प्रश्न आहे ते मांडण्यासाठी तुम्हाला कोणी थांबवत नाही। पण तुम्ही सांगताय की घटनेमध्ये कुठे लिहिलेलं आहे की तुम्ही हे सांगा, घटनेमध्ये बरेचसे काही लिहिलेलं नाही आहे। घटनेमध्ये लिहिलं नसेल तर मी करणार नाही असं बोलणं योग्य नाही। MIMची भूमिका चुकीची आहे आणि ज्या प्रकारे वारिस पठाण यांचा निलंबन करण्यात आलेला आहे, एखादा सदस्य सदनाच्या कारवाई हा बाधित करत असेल, तो सुळसुळीत चालू देत नसेल, तर त्यांच्यावर निश्चित रूपाने निलंबनाची कारवाई होते। जे राम कदम ज्यांच्यामुळे आज हा विषय सुरू झाला त्यांचं पण कितीतर निलंबन झालेलं आहे। मी आमदार असताना जेव्हा रमाबाई हत्याकांड झाली, आम्ही पण काही विरोध करत असताना आम्ही चुकलो, अस्थी आतमध्ये आणली, तर माझा पण 1 दिवसासाठी निलंबन झाला होता। आता निलंबन करण्याचा मागचा उद्देश एकच असतो की विधानसभेचा कामकाज रितसर चालला पाहिजे, तिथे कुठली अडथळा होणार नाही आणि जाणून बुजून एखादा व्यक्ती अडथळा आणत असेल तर निलंबनाशिवाय कुठला पर्याय नाही। आणि वारिस पठाणचं निलंबन आजच्या योग्य आहे। हे जे सांगताय की भारत माता की जय आम्ही बोलणार नाही, हे नुसतं लोकांच्या भावनेशी खेळण्यासाठी बोलताय। या मुस्लिम इस्लाम धर्माचं काही घेणं देणं नाही। आणि ज्या प्रकारे भागवत सांगता आम्ही बोलणार नाही, उद्या भागवतने सांगितलं जेवण करा, तुम्ही सांगणार आम्ही उपाशी राहणार, असं होत नाही ना। वैचारिक मतभेद होऊ शकताय, संघाचा आमच्या वैचारिक मतभेद आहे, बरेचशे विषयावर आम्ही वैचारिक मतभेद निर्माण करून त्यांच्या विरोधात बोलतो, पण काही विषय नसता नुसता लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा जो कारभार आहे हे MIMच्या चुकीचा आहे। देशातला एकही मुस्लिम व्यक्ती यांच्या पक्षाचे लोक सोडून यांना कधीही समर्थन देणार नाही, यांना कधीही समर्थन देणार नाही देशातले मुस्लिम, असं तुम्ही म्हणताय। पण गुलाबराव पाटील, दुपारी ज्या प्रकारे तुम्ही सभागृहामध्ये आक्रमक झालेला होता, या आक्रमकतेवरून तुम्हाला काय वाटते की ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे हे योग्य आहे का? महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातला शेतकरी, ज्या शेतकऱ्याचा कैवार तुम्ही नेहमी सभागृहात घेता, आज ते विषय बाजूला पडतायत आणि भलत्या असेल त्या विषयावरती आपण एकमेकाच्या अंगावर तुटून पडतोय, ही योग्य आहे का? नाही, मूळ सुरुवात ही राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरू होती। त्यांचे जे सहकारी आमदार आहेत ते सुंदरपणे भाषण करत होते, पण भाषण करता करता शेवटचा मुद्दा ज्याप्रमाणे बापट साहेबांनी सांगितला, स्मारकाचा विषय ज्यावेळेस आला त्यावेळेस स्मारकावरून त्यांनी सांगितलं की आमच्या टॅक्सेशनमधून आम्ही हे स्मारक होऊ देणार नाही। तर एक खालून काही एक सभासद असे बोलले की बाबा मग तुम्ही भारत माता की जय पण बोलत नाही। यांचा बोलण्याचं त्यावेळेस हाऊस ॲडजर्न होतं, त्यावेळेस हे गडी उठून उभे राहिले आणि सांगायला लागले की मी
भारत माँ की जय नाही बोलूंगा, आणि तिथून हा मूळ विषय सुरू झाला. या ठिकाणी यांचे नेते हे काय आजचे असं बोलता असं नाही आहे. आपण ओवेसी साहेबांची मागची भाषणं जर चेक केली तर 15 मिनिटं पोलिसांना हटवा, मग बघा मी काय करतो, गाय तुमची आई आहे आम्ही काय करतो, देवीच्या बाबतीमध्ये यांनी टीका केलेली आहे आणि ही त्यांचीच पिलावड आहे. शेवटी जसा गुरु तसा चेला, आणि त्यांच्या तोंडातून हे निघणं काही विशेष आहे असं मला वाटत नाही. शेवटी यांना जर एवढी काळजी होती तर उदगीरमध्ये जाऊन यांनी जर पाण्यांकरता मुसलमान वस्तीमध्ये जरी टाक्या बांधण्याचं आश्वासन दिलं असतं तर खरे हे मुसलमानाचे मसिहा झाले असते. हे जर एवढे मुसलमानाचे चाहते आहे, रिझर्वेशन मागण्याच्या गोष्टी एवढ्या करतायत, अरे जिथं मुसलमान पाण्याकरता तडफडतोय तिथे MIM ने काय केलं पहिले ते सांगावं, समाजकार्य धर्माकरता काय केलं ते सांगावं. भारत की जय बोलूंगा लेकिन भारत माता की जय नाही बोलूंगा म्हणजे कोणता विषय आहे. यांना मताचं राजकारण करायचं आहे. यांच्या मागचा जो मुस्लिम आहे तो आता बाहेर निघालाय. ज्याप्रमाणे मुस्लिम लीगचा एक काळ आला, समाजवादीचा काळ आला, नंतर तो संपला, तसा यांचा काळ आता संपण्याला आलेला आहे आणि तो कुठंतरी जिवंत करण्याकरता ही धडपड सुरू आहे. एकीकडे सांगायचं की आम्ही जय हिंद म्हणू, एकीकडे म्हणे आम्ही भारत की जय म्हणू, आणि एकीकडे म्हणे भारत माता की जय म्हणणार नाही. मूळ याच्यामध्ये सगळी विसंगत आहे. यांना मताचं राजकारण करायचं आहे आणि यांचा कोणताच अजिंठा नाही आहे. यांचा अजिंठा आहे धार्मिक भावना भडकवणे, मतदान मिळवणे. बिहारमध्ये खाल्लेली आपटी जी आहे ती आपटी आता त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि पुढच्या निवडणुकीच्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मुंबई कॉर्पोरेशन आहे, 5 राज्य आहे, या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आप मत बोलिए, आपके बीच में मैं बोला नहीं हूँ, आपके बीच में मैं बोला नहीं हूँ, आप गुच्चो बैठिए, मैं आपके बीच में बोला नहीं हूँ. आपके बोलने के वक्त मैंने एक लफ्ज भी बोला नहीं है. आप ये कोई आपका मैदान मत समझिए, ये डिबेट है. आप शांत बैठिए, पहले सीख के आइए आपके लीडर से कि डिबेट के वक्त कोई बोलता है तो आप बीच में मत बोलना चाहिए. बोला सुजाऊर रहमान बोला. सांगायचा अर्थ हाच आहे. पाटील साहेब मी येतो तुमच्याकडे, एक मिनिट त्यांचा मुद्दा घेतो आणि येतो तुमच्याकडे. बोला रहमान भाई बोलो. सुजाऊर रहमान आवाज येतोय का माझा? हो येतोय. मग बोला ना. तुम्हाला काय बोलायचं होतं मध्ये सांगत होता, बोला. गुलाबराव पाटिल साहब, मुस्लिम रिजर्वेशन को लेकर के जो मुख्यमंत्री ने नागपुर अधिवेशन में कहा था कि मैं सॉलिसिटर जनरल से डिस्कशन करके बाद में इसको अमल में लाऊंगा, उसको लेकर के अभी तक ये चीज हुई नहीं है. इसमें पाटिल साहब क्या मदद कर सकते हैं मुस्लिम समाज की, बताइए. आपके लीडर को बताइए. आपके लीडर ने उदगीर में रिजर्वेशन नहीं मांगा, भारत माता की जय नहीं बोलूंगा ये बोला. पानी के लिए नहीं बोले आपके नेता. आपके नेता बोलते 15 मिनट पुलिस हटाए काट डालेंगे. आपके नेता को सिर्फ धर्म में झगड़ा लगाना है, विकास की बात करना नहीं. इल्म समझता है आपके नेता को. आपके बच्चे क्या कक्षा पढ़ते मालूम है आपको? आपके बच्चे आप पूरी वीडियो क्लिप बुलवा के सुन लीजिए. आपने ऐसा बताया कि हम मुस्लिमों के मसीहा है. कभी मुस्लिम बस्ती में जाके आए आपके लीडर? बात करते हो सिर्फ धर्म बढ़ाने की, बात करते हो आगे चलने की. पहले मैदान में आने के लिए अपने धर्म के लोगों को इल्म सिखाइए, छोटे बच्चों को देखिए, फिर बाद में आप भारत माता की जय बोलो ना बोलो वो विषय कीजिए. आपको पूरा मालूम नहीं है, आप आ गए बात कर रहे हैं. ठीक है पाटिल साहब. रहमान भाई हम वही तो बोल रहे साहब कि मुसलमानों को एजुकेशन में रिजर्वेशन दीजिए, हमारे बच्चे देखिए फिर कैसा काम करते हैं. सुजाऊर रहमान, इथे विषय जो चाललेला आहे भारत माता की जय या विषयावरून ज्या पद्धतीने ओवेसी आणि त्यानंतर आता वारिस पठाण हे राजकारण करतायत, या राजकारणावरच MIM ला वाढायचं आहे का की लोकांचे प्रश्न घेऊन त्यांना महाराष्ट्रामध्ये उभं राहायचं आहे? तुम्हाला धार्मिक विद्वेष, धार्मिक वादंग निर्माण करून किंवा अशा प्रकारे वादग्रस्त विधानं करून तुम्हाला इथे राजकारण करायचं आहे की तुम्हाला लोकांच्या समस्या मांडायच्या आहेत? आता इथे आल्यापासून तुम्ही मुस्लिम आरक्षण आणि लोकांच्या समस्यांबद्दल बोलतायत, परंतु वारिस पठाण आणि ओवेसी यांच्या विधानाबद्दल तुम्ही का काही बोलत नाहीत? तुमच्या पक्षाची तशी काही भूमिका नाहीये का? रहमान भाई बोला. सुजाऊर रहमान, मी तुम्हाला विचारतोय. सुजाऊर रहमान बोला.
मी बोलतो ते लसील बोल. विचारा. हॅलो. हा बापट बोला. बापट साहेब बोला. असं आहे की आजची चर्चा ही भारत माता की जय का म्हटला नाही ह्याच्यावर नाही. बरोबर. मुस्लिमांचे अनेक प्रश्न आहेत ते आम्हाला माहिती आहेत. मागच्या अनेक वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसने ते सोडवले नाहीत आणि म्हणून मुस्लिम समाज काँग्रेसपासून बाजूला राहिला आणि एमआयएमची पिल्लावळ आता पुढे यायला लागलेली आहे. साऱ्या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, शिपाई एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. विचारसरणी वेगळी असेल, लोकशाहीत उमेदवार वेगळे असतील, पक्ष स्थापन होतात, त्यांना मतं देतात. पण आजपर्यंत या हिंदुस्थानातला एकही पक्ष असा नाही की जो भारत माता की जय म्हणणार नाही, हिंदुस्थानचं गुणगान गाणार नाही. ही नवी विषवल्ली आणि कीड ह्या देशामध्ये निर्माण झाली आहे की धर्माच्या नावावर यांना हा देश परत फोडायचा आहे, यांना परत पाकिस्तान निर्माण करायचं आहे. आणि जे मुस्लिम बंधू या हिंदुस्थानात राहतात, देशावर प्रेम करतात, त्यांचं जीवन असं सुरक्षित करण्याचं काम ही एमआयएमची मंडळी करायला लागलीत. रहमान हे त्यातलेच एक आहेत. आणि म्हणून मूळ प्रश्नावर बोला. असं आहे, मुस्लिम समाजाने मशिदीमध्ये जाऊन नमाज पडावा, आमची हरकत नाही. ख्रिश्चन बांधवांनी चर्चमध्ये जाऊन नमाज पडावा, आमची हरकत नाही. हिंदू बांधव मंदिरात जाऊन देवाची प्रार्थना करतात, आमची हरकत नाही. ज्या त्या धर्मात देवाला प्रार्थना करण्याचे मार्ग वेगळेच, ते हिंदुस्थानात लोकशाहीत सर्व पक्षांनी मान्य केलेले आहेत. पण देशद्रोह आणि देशप्रेम या बाबतीत हिंदुस्थानातली एकही पार्टी, एकही पक्ष कॉम्प्रोमाइज करणार नाही. काहीतरी समाजात असा विसंतोष निर्माण करायचा, काहीतरी अशा चर्चा निर्माण करायच्या आणि एक तर त्या मुस्लिम समाजाला त्रास द्यायचं आणि या देशातलं वातावरण गढूळ करण्याचं काम ही एमआयएमची मंडळी करतायत. यांना मोकासारख्या कायद्याखाली अटक करून जेलमध्ये टाकले पाहिजे, कारण ही देशद्रोहांची पिल्लावळ आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. अनेक प्रश्न मुस्लिम समाजाचे आहेत, याच्या आधी सुटले नाहीत, भविष्य काळात सोडू. काही सुटले असतील. एक समाज वेगळा आहे, एक धर्म वेगळा आहे, सगळ्यांना बरोबर गुजारण्याचं काम या हिंदुस्थानामध्ये होतं. आणि अशा वेळे अशा प्रकारे काम करणाऱ्या लोकांना समाज कधी उभं करणार नाही. फ्रस्ट्रेशनला हे आलेले आहेत, निवडणुका जिंकत नाहीत, यांचे फॉलोअर्स नाहीत आणि आता मुस्लिम समाजाच्या एमएमला बाजूला सारल्याशिवाय राहणार नाही. साऱ्या हिंदुस्थाननी यांचं खरं अंग काय ते पाहिलेलं आहे, यांच्या मनातलं काय ते आता बाहेर येऊ लागलेलं आहे. अरे ज्या स्वातंत्र्याकरता हुतात्मे झाले, फासावर चढले, सर्व होते लोक, सर्व धर्माचे लोक त्याच्यामध्ये होते. आम्ही असं म्हणणार नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन भारत मातेला, आणि भारत माता म्हणजे काय हो, ही देवी आहे आमची. भारत मातेला देवीचं स्वरूप आपण देतो आणि म्हणून भारत माता की जय म्हणतो. हिंदुस्थानचा विजय असं म्हणतो, भारताचा विजय असं म्हणतो. याच्या मागची भावना सगळ्यांची लक्षात घ्या. नवाब मलिक साहेब, आम्ही असं कधी म्हणलं नाही मुस्लिमांनी आणि देवीला नमस्कार करा. देवी धर्मातली पवित्र देवता आहे, अनेक देव देवता आहे, त्याच्यातली ती आहे. पण भारत माता ही सारी भूमी आहे, ही भारत माता ही देवता आहे, ही सगळ्यांची आहे. आणि त्या पद्धतीनं त्या मातेचं जर कोणी अशा प्रकारे विडंबन केलं तर हिंदुस्थानातली मुसलमानांसकट कोणी यांचं ऐकणार नाही, हे उघडे पडतील. आणि यांना कायम अशांतता, वादळ, चर्चा, जाती जातीत आणि धर्माधर्मात भांडण लावण्याचं काम करायचंय. यांना खड्यासारखे लोक बाजूला नेऊन टाकतील. रिझर्वेशन वगैरे 50 वर्षाचे अनेक मुस्लिम, शिक्षणाचा प्रश्न मुस्लिमांचा आहे, आम्हाला माहिती आहे. उद्योगधंद्यात मुस्लिमांचा प्रश्न आहे, आम्हाला माहिती आहे. 50 वर्ष ज्यांनी सोडवलं नाही त्यांना विचारायची हिंमत नाही. आज आम्ही सत्तेवर आल्यानंतर कायदेशीर अडचणींमुळे काही रिझर्वेशन राहिले होतील. भविष्य काळात मागासवर्गीयापासून धनगरांपासून मराठा समाज असो, सगळ्यांना योग्य पद्धतीने रिझर्वेशन द्यायला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. पण 15-20 वर्ष 50 वर्ष काही बोलायचं नाही आणि 1 वर्ष सत्तेवर आल्यानंतर सगळा आगडोम उचलायचा. ही तुमची चाल या महाराष्ट्रातली आणि देशातली जनता ओळखून आहे. आणि म्हणून तुम्हाला ना राजकारणात थारा मिळणार, ना समाजकारात थारा मिळणार. पण ह्या देशाला आणखीन भेगा पाडण्याचं काम, हा देश तोडण्याचं काम, असलं पापी काम रहमान साहेब आपण करू नका. अजून मुस्लिम समाजात जाऊन सुधारणा करण्याचं काम आहे, पिढ्यानपिढ्या ते करावं लागतं. ते काम करा. मतांच्या लांगुल चालना करता, निवडून येण्याकरता अशा प्रकारची विवादाची स्टेटमेंट करणं हे तुमच्यासारख्या पक्षाला आणि शोभत नाही. आणि हे या देशातली जनता, चाहे विधानसभेत असो नाही तर रस्त्यावर असो, आम्ही तुमचे सहन करणार नाही, हाही इशारा मी या निमित्ताने तुम्हाला देतो. ठीक आहे, आणखी काही मुद्दे आपल्याला चर्चेत आणायचे आहेत, तर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर जावेद अख्तरांनी आज राज्यसभेत जे भाषण केलं, याच मुद्द्याला राज्यसभेतनं जावेद अख्तर निवृत्त झाले आणि निवृत्तीचं हे शेवटचं त्यांचं भाषण होतं राज्यसभेतलं. त्या भाषणाने आज सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन घातलं. ब्रेक नंतर यातल्या काही मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. बाबत काय
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सुजाऊर रहमान, मगाचपासून तुम्हाला ऐकायला येत नव्हतं, आता आशा करतो की तुम्हाला काही शब्द आमचे ऐकायला येत असतील. पण या भलत्या चलत्या मुद्द्यावरून राजकारण करत बसण्यापेक्षा ज्यासाठी म्हणून तुम्ही राजकारण करताय, एका बाजूला तुम्ही सांगताय देशावर आमचं प्रेम आहे, आम्ही या देशातलेच आहोत, आम्ही इथेच जगू आणि इथेच जे काय आमचं व्हायचं ते होईल, पण भारत माता की जय आम्ही म्हणणार नाही, असं म्हणून किती दिवस आपलं राजकारण विद्वेषाचं चालू ठेवणार आहात? साहब देखिए, जो वीडियो क्लिप की आप बात कर रहे हैं, उस वीडियो क्लिप को पूरा वीडियो क्लिप पहले पूरा सुन लीजिए. उन्होंने बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब ने ये कहा है कि मेरे गर्दन पे अगर तलवार चाकू रख के कोई बोले ये बोलो तो मैं नहीं बोलूंगा. उन्होंने देशभक्ति का उनके ऊपर में या किसी मुसलमान समाज के किसी भी व्यक्ति के ऊपर में, जैसा मेरे दोस्त भी अभी कह रहे थे, मला सांगा गळ्यावर चाकू ठेवला नाही तर बोलणार का? कहना यह कि किसी को जोर जबरदस्ती आप मत करो. नहीं, गळ्यावर चाकू नहीं ठेवला तर बोलणार का भारत माता की जय? साहब सुन तो लीजिए पूरी बात. अरे साहब, देशभक्ति की उसका प्रूफ देने की जरूरत नहीं है. हिंदुस्तान जिसको पाकिस्तान जाना था वो जा चुका है. हम यहीं पैदा हुए, हम यहीं के रहवासी है और हम यहीं मर के यहीं की जमीन में जाने वाले हैं. जिसको जाना था वो जा चुके हैं. हमारे से घड़ी घड़ी ये प्रूफ देने की हमारे को जरूरत है ही नहीं. और क्या? अरे साहब, जिसको बात तो सुन लीजिए. अब सर्टिफिकेट आप लोग थोड़ी देंगे हमारे को. अरे आप लोगों को अभी भाजपा के हमारे भाई बड़ी अच्छी बात कर रहे थे. बापट साहब बड़ी अच्छी बात कर रहे थे कि हम सारे समाज को लेकर के बात कर रहे हैं, लेकिन पर्टिकुलर मैंने जो बापट साहब से, हमारे पाटिल साहब से, कांग्रेस के लोगों से सवाल, कांग्रेस तो धोखेबाज मुसलमानों के साथ धोखेबाज करी है उसने. नहीं है, आप समाज का नेता नहीं है, आप मुस्लिम समाज का नेतृत्व नहीं कर सकते हैं. मुस्लिम अरे हम कहाँ बोल रहे साहब, हम नेता है. नेता तो 50 साल से नेता एमएम का नेता हो. अरे साहब, 50 साल से जो हुकूमत कर रहे थे वो नेता लोग हैं. हम कहाँ है? हमारे बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब ये थोड़ी बोलते कि मैं मुस्लिम समाज का नेता हूं. उनका कहना है जो 50 साल से जो हुकूमत कर रहे थे, जिनको मुस्लिम समाज वोट देते हुए आया है, उसने मुस्लिम समाज का क्या हाल किया है. और भारतीय जनता पार्टी शिवसेना से हमारा ये सवाल है कि जो समाज को कांग्रेस ने 50 साल से अपना वोट बैंक बना के रखी थी, आप लोगों का सबका साथ सबका विकास की बात थी, और गवर्नमेंट ने जो प्रस्ताव पिछली गवर्नमेंट ने इच्छा शक्ति नहीं होने के बाद में 5% रिजर्वेशन का करी थी, जिसको गवर्नमेंट ने अप्रूवल दिया था कि मुस्लिम समाज को एजुकेशन में 5% रिजर्वेशन दिया जा सकता है. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने नागपुर में यह कहा था कि मैं सॉलिसिटर जनरल से इस पर डिस्कस करके मुस्लिम रिजर्वेशन को लागू करूंगा. उसके बाद में हर मंत्री ने यही कहा है, लेकिन इस बात को अभी तक क्या सॉलिसिटर जनरल से इस पर डिस्कशन हुआ या नहीं हुआ, इसका बात का जवाब आज तक कोई नहीं दे रहा है. इस पर कोई प्रैक्टिकल नहीं हो रहा है. समाज दिन पर दिन पीछे चले जा रहा है. जैसा हमारे पाटिल साहब ने कहा था कि मुस्लिम समाज की बस्तियां खराब है, मुस्लिम समाज में एजुकेशन की कमी है. मैं उनकी बात से इत्तेफाक रखता हूं कि जिस पार्टी में है वो उस पार्टी में रहने के बाद में भी हमारे समाज के बारे में अच्छा सोच रहे हैं, जैसा कोर्ट ने कहा है. और माननीय मुख्यमंत्री जी ने कहा है कि सॉलिसिटर जनरल से डिस्कस करके इसको लागू करेंगे, उसको आगे बढ़ाइए. ठीक है रहमान साहब, ठीक है, खुद ब खुद खत्म हो जाएगा. रहमान साहब ठीक है. नवाब भाई, जे रहमान मुद्दे मांडतायत हे मुद्दे पटण्यासारखे आहेत का? मुस्लिम आरक्षण लागू केलं, गळ्यावर सुरा ठेवला, नाहीतर भारत माता की जय म्हणणार, किंवा आम्ही याच देशात राहतो, आमचं प्रेम इथंच आहे, आम्ही इथंच जगू, इथेच मरू, असं ते म्हणतात. पण भारत माता की जय म्हणायला आम्हाला काय अडचण आहे काय? कशा पद्धतीचं राजकारण आहे? राजेंद्रजी, हे यांचे कुठले विचारधारा आहे स्पष्ट नाही. असं आहे की आरक्षणाबाबत बापट साहेब बोलले सर्वांनाच द्यायचं आहे. ठीक आहे, आम्ही शेवटच्या वर्षात दिला, कोर्टात गेला, कोर्टाने सांगितलं की शिक्षणाबाबत हे आरक्षण दिलं पाहिजे. आता पुन्हा वारंवार आम्ही मुख्यमंत्र्यांना पण बोललो, तुम्ही निर्णय घेऊन टाका, हे लोक बोलताय, यांना पण पाठिंबा देतो, तुमची भूमिका द्यायची, देऊन टाका, हा विषय सांगतो. जरा बाबा हो सुनो भाई साहब, MIM ओ भैया जरा MIM सुनो ना यार, सुनने की ताकत रखो. जो बोलने बोलते सब बोलते नहीं हो, क्योंकि आपको समझता नहीं, और जब नहीं बोलना है तब डिस्टर्ब करते हो. जरा खामोशी से सुनेंगे तो अच्छा होगा. आपको हाथ जोड़ के बैठा, हाथ जोड़ रहे, नहीं तो आप बोल लो, मैं फिर बोलता हूँ. ऐसा है राजेंद्र जी, जेव्हा चर्चा सुरू झाली
आता बोलत असताना बापटसाहेब बोलले की आम्हाला देवी आहे, तुम्ही देवी माना, आम्ही माद्रे वतन मातृभूमी मानतो आणि देवी म्हणून तुम्ही पूजा करू शकताय, पण मुस्लिम समाज देवी म्हणून भारताची पूजा करू शकत नाही. त्याची काही कारण आहे. महेश म्हात्रे साहेबांनी जेव्हा सुरुवातीला डिबेट सुरू केला तेव्हा सांगितलं की वंदे मातरमला या मुस्लिम समाजाच्या लोकांनी विरोध केला. मी हा डिबेट बापटसाहेब असा आहे, जेव्हा मुंडे साहेब आहेत ते होते, एकदा वाद विधानसभेत होता, याचा जस्टिफिकेशन त्या काळात त्यांनी दिला होता. ते 2 मिनिटं ऐकलं तर हे डिस्कस होईल तिथं. असं आहे, मुस्लिम समाजाची आस्था, धार्मिक जी आस्था आहे ती ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, याचा अर्थ आहे की ईश्वर शिवाय आम्ही कुणाची प्रार्थना करत नाही, ईश्वर आम्हाला वंदनीय आहे. आता या देशामध्ये काही लोक सांगत आहे की या भारतावर मुस्लिमांचं प्रेम नाही. आमच्या धर्मामध्ये जे कुराण ग्रंथ आहे त्याची पण वंदना होत नाही. मुस्लिम समाज हे मक्केला हजसाठी जात आहे, त्या मक्केच्या काबेची पण वंदना करत नाही, कुराण ग्रंथाची पण करत नाही, मोहम्मद पैगंबर यांची पण वंदना करत नाही. पण काही झालं तर मुस्लिम कसं वागतं हे तुम्हाला माहिती आहे. भारत माताची जय बोलेंगे, भारत माताशी प्रेम करणार, पण वंदना हे म्हणजे धार्मिक हे मान्यता असताना वंदना करत नाही, हेच वाद आहे. आणि या देशातील त्याचं प्रेम नाही. या प्रकारे मोहम्मद पैगंबर बाबत कोणी बोलला, कुराण बाबत कोणी बोलला, मक्केबाबत कोणी बोलला तर जीव द्यायला तयार असतो. आणि या देशासाठी पण कोणी वाईट करायला गेला तर मुस्लिम समाज जीव द्यायला तयार आहे. आणि भारत माताची जय बोलेंगे आणि बोलणार आहे. आणि हे लोक जे भारत माताची जय नाही बोलेंगे, इस्लाम धर्मामध्ये कुठल्याही प्रकारे याच्यावर प्रतिबंध नाही, विनाकारण वाद निर्माण करून राजकारण करताय आणि याच्या कोणीही समर्थन करू शकत नाही. बरोबर आहे. पण नवाबाई एक मुद्दा विचारायचा. आज राज्यसभेत जे जावेद अख्तरांनी भाषण केलं याच मुद्द्याला धरून त्यांनी थेट प्रहार केला असदुद्दीन ओवैसींवर की हैदराबाद शहरातल्या एका गल्लीचे ते राष्ट्रीय नेते आहेत, असा त्यांच्या भाषणातला स्पष्ट रोख होता. आणि ते म्हणाले की संविधान, कायदा या सगळ्यामध्ये, घटना आणि कायद्यामध्ये जरी म्हटलं नसेल तरी माझा ते कर्तव्य नसलं तर माझा अधिकार आहे की मी भारत माता की जय म्हटलं पाहिजे. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? स्पष्टपणे अंजन घातला जावेद अख्तरांनी सगळ्यांच्या डोळ्यात. नाही, हे अधिकारच आहे. मी भारत मातेशी प्रेम करतोय, कोणी मला शिकवायची गरज नाही, माझा अधिकार आहे. मी कसा करतो ही स्वतः दाखवून देणार. त्यांच्या बोलण्याचे अर्थच आहे हे अवेशीला कळत नाही. आणि अवेशीच आहे हे हैदराबादच्या गल्लीतले एक लोकसभा मतदारसंघातले खासदार आहे, देशभरातले मुस्लिम यांच्या सोबत नाही. गैरसमज आहे. एखाद्या काळामध्ये जर लोकांना विरोध करायचा असताय तेव्हा यांना काही मतदारसंघामध्ये मतदान झालं. आता ही वेळच झालेली आहे, ते सगळं देश आमच्या सोबत आलेलं आहे. बिहारमध्ये लोकांनी यांना जागा दाखवून दिली, उत्तर प्रदेश डोळ्यासमोर आहे, इथे काय यांची हालत होणार आहे माहितच आहे. आणि पुढच्या निवडणुकीमध्ये वारिस पठाण वैकल्यत असतील किंवा हे जे औरंगाबादचे आमदार आहे, मी आज लेखी लिहून देतो, हे कधी निवडून येऊ शकत नाही. एक वेळ होता काँग्रेसचे विरोधक मानसिकता असताना यांना मतदान लोकांनी केलं आहे. पण खरे हे काय आहे आता मुस्लिम समाजाला कळू लागला. आता पुन्हा आज निवडणुका घ्या, यांची एक पण जागा येणार नाही. आणि यांचं काय कारस्थान आहे, कुठला राजकारण हे करत आहे, विशेष तर मुस्लिम समाजाला पटलेलं आहे. आता कुठेही यांना आस्थान मिळणार नाही. ठीक आहे, बातम्या होत राहतील, भावना भडकत राहतील, पण मतदानात रूपांतर आता होणार नाही. हे यांना जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा यांना कळणार आहे. ठीक आहे बापटसाहेब, या सगळ्या विद्वेषाचं राजकारण होऊ नये म्हणून संसदीय कार्यमंत्री म्हणून तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? सभागृहात असा विषय आला नाही पाहिजे. महाराष्ट्राच्या पुढे इतके मोठे प्रश्न आहेत, त्यात सगळं मंत्रिमंडळ गुंतलंय आणि नसत्या प्रश्नावर आपण दिवसभर सभागृह तहकूब करतो आणि वेळ वाया जातो. हे होऊ नये म्हणून तुम्ही मंत्री म्हणून काय करणार त्या खात्याचे? पहिले आपल्या एक माहिती करता सांगतो की सभागृह तहकूब केलं नाही. माफी मागितल्यानंतर आणि निलंबन केल्यानंतर सभागृहाचं काम चालू झालं. मी आत्ताही संसदीय कार्यमंत्री म्हणून सभागृहातनं बाहेर इथे आलेलो आहे आणि परत सभागृहात जाणार आहे. राज्यपालांच्या भाषणावर राज्यातल्या विविध प्रश्नांची चर्चा चालली आहे. दुष्काळ असेल, पाणी असेल, बेरोजगार असेल, शेतकरी असेल. पण अशा वेळेला काहीतरी धार्मिक भावना, लोकांना संतप्त करणाऱ्या भावना, हे जे अशा प्रकारे बोलायचं आणि समाजात वातावरण गढूळ करायचं आणि आपणच मुस्लिमांचे नेते आहोत असं ते सिद्ध करायचं, ह्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात आणि देशात अशा मुठभर मुस्लिम नेत्यांना आम्ही चालू देणार नाही. जनता देखील ते सहन करणार नाही. आणि म्हणून मला आठवते की मराठीमध्ये आपल्याला साहेब माहिती आहे की एक किडा म्हणून शब्द असतो, किडा वळवळतो, किडा वळवळतो म्हणून.
आता या रेहमान साहेबांचा किडा वळवळत असेल ना तर जनता अशी उचलून यांना बाजूला टाकेल. आणि म्हणून या राज्यातलं वातावरण चांगलं ठेवण्याकरता आपण सगळे देशभक्त आहोत, हिंदू मुस्लिम आम्ही असं मानत नाही. या देशामध्ये राहणारे सर्व देशभक्तच आहेत. पण आता हे नवीन पिल्लू यांनी सोडलं, वेगळे मार्ग काढायचे, निवडणुका जिंकायच्या, मुस्लिमांना भडकवायचं, हिंदू मुस्लिमांमध्ये दुही निर्माण करायची, भारत मातेचा अपमान करायचा. या देशातला हिंदू काय मुस्लिम देखील यांच्या मागे राहणार नाही. आणि थोड्याच दिवसामध्ये आज जावेद अख्तरजींनी जे भाषण केलं मी ऐकलं नाही, कारण मी आज दिवसभर सभागृहामध्ये, पण आपण ज्याचं वर्णन केलं त्याचे हे असे किडे वळवळणारे जे आहेत ना, यांना या देशातला ना हिंदू थारा देणार, ना मुस्लिम थारा देणार, ना धर्म मानणारा देखील कोणी असेल तोही थारा देणार नाही. हा देश आहे, ही मातृभूमी आहे, आम्ही सगळे भावंड आहोत, एकत्र राहू आणि भारत माता की जय म्हणतच आमचा मृत्यू होईल हे या रेहमान साहेबांनी आणि पठाण साहेबांनी लक्षात ठेवावं. उगाचच या पाण्यामध्ये विष कालवण्याचं काम आणि समाज बिघडवण्याचं काम यांनी करू नये. माझं तर म्हणणं आहे की यांना आता मोकाखाली अटक करा, यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, चाहे वो ओबीसी का कोण खासदार आहे तो असो, नाहीतर आमच्या इथला पठाण असो. देशद्रोहाला शासन झालंच पाहिजे, त्याची माया आम्ही किंवा काही त्याची हे करणार नाही त्याच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून राजकीय विचार आहेत, पक्ष आहेत, निघत राहतील, निवडणुका लढवत राहतील, हा एक वेगळा मुद्दा आहे. पण हा देश तोडण्याचं काम, अनेक ह्या देशाचं विघ्न आणण्याचं काम, धर्मात भांडण लावण्याचं काम जो कोणी करणार असेल तर हे सरकार आणि या देशातली जनता त्याला योग्य पद्धतीने मार्गी आणण्याकरता आणि त्याचं स्थान त्याला दाखवण्याकरता समर्थ आहे. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि रेहमान साहब जरा सोच समझकर बोलो, जाओ समाज में, मुस्लिम समाज में जाओ, हम भी घूमते हैं, क्या आपने यहाँ गरीबी है, शिक्षा की क्या परवाह चल रही है, लोगों को काम धंधा नहीं उसमें काम करो, ये नेतागिरी का काम मत करो, दुही का काम मत करो, आपके वो मेरी विनंती है. ठीक है बापट साहब, कोर्ट के ऑर्डर को फॉलो कर लीजिए साहब आप. अरे भैया मैं तो करता हूँ, आप भी करो. ठीक आहे. गुलाबराव पाटील, तुम्हाला मला विचारायचं की यापुढे राज्यात विद्वेषाचं राजकारण होता कामा नये, ही जबाबदारी सत्ताधारी पक्ष म्हणून प्रत्येकाची आहे, किंबहुना लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या आपल्या सगळ्यांची आहे, मतदार म्हणून वावरणाऱ्या तुमच्या आमच्या प्रत्येकाची आहे. यासाठी आपण काय पावलं उचलली पाहिजेत, कारण वातावरण सौहार्दाचं राहिलं पाहिजे. जनता होरपळती आहे थेंब थेंब पाण्यासाठी आणि आपण याच्यामध्ये आपला वेळ वाया घालवला नाही पाहिजे. नाही, आज जी चर्चा चालू होती अगदी शांततेने चर्चा चालू होती आणि प्रत्येक पक्षाचा आमदार हा आपली बाजू मांडत होता. मध्येच या लोकांनी हा विध्वंस उभा केला आणि यांना चर्चा करण्याच्या मध्ये काही रस नाही असं दिसलं. शेवटी शेतकऱ्यांचा विषय यांनी मांडायला पाहिजे होता, तो मांडला नाही. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मांडायला पाहिजे होता, तो मांडला नाही. आणि यांनी एकच विषय या ठिकाणी मांडला की आम्ही भारत माता की जय बोलणार नाही. आणि विध्वंस करणारे हे लोक यांचं कोणीच ऐकणार नाहीये. आज हा रहमान हे ओएसी काही बोलत असले तरी आम्ही भाजप शिवसेनेचे आमदार असलो तरी मी ज्या मतदारसंघात प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघामध्ये 30% मुस्लिम आम्हाला मतं देतात. जर आम्ही देशद्रोही आणि धर्मद्रोही असतो किंवा यांच्या विरोधात राहिलो असतो तर या लोकांनी आम्हाला मतं दिली नसती. ओएसी हे फक्त मुस्लिम हे एकमेव कार्ड वापरण्याचा प्रयत्न करतायत. मी कसा मुसलमानांचा नेता आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. ओएसींनी कुठल्याही भाषणामध्ये मुसलमानाची प्रगती व्हावी असं एकही वाक्य दाखवा. ओएसींनी फक्त एकच भाषणाची थेरी कायम ठेवलेली आहे की हिंदूंना शिव्या द्या, हिंदूंना वाईट म्हणा म्हणजे मुसलमान आपल्या जवळ येतील. आता तो काळ गेला बाबा, ते काळ आता संपलेले. आता मुसलमानांनाही प्रगती कळते, मुसलमानांनाही रोजगारी कळते, मुसलमानांनाही नोकरी कळते, हिंदूंनाही कळते. एवढा वेळ आता कोणाकडे राहिला नाहीये. यांचा हा फाजीलपणा आता इथं चालणार नाही. बापट साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सभागृहाचं कामकाज अगदी शांततेने सुरू होतं, पण मध्येच हे पिलावडे उठल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. मी तर म्हणेल बापट साहेबांना विनंती करणार आहे की जो ठराव या ठिकाणी आणलाय गेला या सत्रापुरता त्यांना निलंबित करण्याचा, मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांचे 3.5 वर्षाचा कार्यकाळ राहिलाय त्यांना त्या 3.5 वर्षाचा कार्यकाळातून निलंबित करा. आणि ज्या आमदारांनी सुरुवात केली होती शिवाजी महाराज आणि आंबेडकरांच्या स्मारकाच्या विषयी त्यांनी सुरुवात केली, त्यांचंही निलंबनाचा उद्याच्या दिवशी ठराव आणण्याचा प्रयत्न करा. याच्याशिवाय हे जे लोक चुकीच्या बातम्या करताय, आज या 2 लोकांमुळे पुऱ्या देशामध्ये चुकीचं वातावरण गेलंय. बाकीच्या मुसलमानांचा काही संबंध नाही विचारतात, त्यांनाही ओढण्याचा हे प्रयत्न करतायत. एकीकडे कोणत्याही मुसलमानांना ही गरज पडलेली नाही, पण ओएसींना मी मसीहा आहे हेच पटवायचं आहे आणि इथं त्यांना विकास सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी खोट्यात आणि नसतं ते राजकारण ते करतायत. शेवटी भाई सर काय म्हणाल? नाही, एकूणच आपण ज्या पद्धतीने चर्चा केली या विषयावर, कारण आता
सर्व समाजासमोर, महाराष्ट्रासमोर, देशासमोर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न पाण्याशी संबंधित आहेत, ते महत्त्वाचे प्रश्न रोजगाराशी संबंधित आहेत, लोकांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित आहेत, त्या प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा झाली पाहिजे, त्या प्रश्नांवर लोकनेत्यांच्या माध्यमातून चर्चा झाली पाहिजे. त्याच्याऐवजी अशा पद्धतीने जर होत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, त्याला आळा बसला पाहिजे. आता सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन त्यांनी वारिस पठाण यांच्या त्या कृत्याविरुद्ध ज्या पद्धतीने एकजुटीने आवाज उठवला, त्याच पद्धतीने मला असं वाटतं सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येऊन सभागृहाचं कामकाज लोकांच्या प्रश्नासाठी चालवावं, लोकांच्या प्रश्नांची चर्चा व्हावी, सकारात्मक चर्चा व्हावी आणि त्यातून शासनाला काहीतरी ठोस गोष्टी करण्यासाठी उत्तेजन दिलं गेलं पाहिजे. लोकांचे प्रश्न आज महाराष्ट्र ज्या पद्धतीने पाण्या वाचून होरपळतोय, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर होऊ लागलेले आहेत, गावखेडी ओस पडू लागलेले आहेत, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सगळ्याच पक्षाच्या राजकीय नेत्यांवर एक जबाबदारी आलेली आहे आणि या जबाबदारीचं पालन जर झालं नाही तर आज जो गोंधळ झाला तो गोंधळ आपल्याला झालेला दिसतो. मला दुष्यंत कुमार यांची कविता आठवते, म्हणजे ज्या पद्धतीने सभागृहात वेगळ्याच विषयावर चर्चा चालू होती आणि वादंग वेगळ्याच विषयावर झाला. दुष्यंत कुमार एका ठिकाणी म्हणतात, ये कैसे कैसे मंजर सामने आने लगे, गाते गाते लोग चिल्लाने लगे, अब इस तालाब का पानी बदल डालो, ये कमल के फूल अब कुंभलाने लगे. आता एक सगळ्याच एकूण बदलाची प्रक्रिया आहे. ही बदलाची प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने जर झाली आणि अधिक चांगल्या पद्धतीने लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न, लोकांसाठी जे विधिमंडळ आहे, ज्या लोकांसाठीचे जे व्यासपीठ आहे, तिथे जर चांगल्या पद्धतीने चर्चेला घेतले तर निश्चितच लोक या लोकप्रतिनिधींना अधिक चांगल्या पद्धतीने मानतील, दुवा देतील. कारण विद्वेषाच्या राजकारणाने काही विशिष्ट मुठभर लोकांचाच फायदा होणार आहे, परंतु लोकांच्या प्रश्नांची चर्चा जर झाली तर सगळ्या लोकांचा फायदा होणार आहे. हे इथे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. अगदी खरं आहे. धन्यवाद. सगळ्या पाहुण्यांचा वेळ संपला इथेच. मात्र शेवटी जाताना इतकंच मी म्हणेन की मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम, हिंदोसता हमारा. त्यामुळे आपण काय म्हणायचं, काय म्हणू नये, बंधन आहे की नाही, कायदा काय सांगतोय त्यापेक्षा आपण सगळे हिंदी आहोत आणि मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना ही खरी जाण आपण आपल्यात ठेवली तर हे वाद येणार नाहीत आणि विद्वेषाचं राजकारणही होणार नाही. इथंच थांबू. हा फक्त आहे.